केरळ येथील प्रसिद्ध गलाई बांधव श्री बालाजी शामराव शिंदे हे सध्या कोत्ताम केरळ येथे रिफायनरी व गलाई व्यवसाय करत आहेत. ऑल इंडिया रिफायनरी ग्रुपचे अध्यक्ष माननीय सतीश आबा साळुंखे साहेब यांचा मला दूरध्वनी आला आणि त्यांनी श्री शिंदे यांच्या संदर्भातील एका गंभीर प्रकरणाकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती केली. मुंबईतील टिळक रोड पोलीस स्टेशनचे पथक एका व्यापाऱ्याच्या सोन्याच्या व्यवहारासंदर्भातील चौकशीसाठी केरळ येथे गेलं होतं. या प्रकरणात 2 किलो 68 ग्रॅम सोन्याच्या रिकव्हरीचा मुद्दा होता. चौकशी दरम्यान आपल्या गलाई बांधव श्री शिंदे यांच्याकडून तब्बल 1 किलो सोन्याची बेकायदेशीर मागणी करण्यात येत असल्याची बाब समोर आली. मात्र श्री शिंदे यांनी संबंधित सोने सन 2024 मध्ये पूर्णपणे कायदेशीर मार्गाने खरेदी केलं होतं. खरेदीची संपूर्ण रक्कम RTGS द्वारे अदा करण्यात आली होती. तसेच कर भरलेली अधिकृत बिलं आणि सर्व आवश्यक कागदपत्रे त्यांच्या ताब्यात उपलब्ध होती. असं असतानाही त्यांच्यावर अनावश्यक दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू होता. माननीय सतीश आबा साळुंखे साहेब यांच्या सूचनेनुसार श्री शिंदे यांनी सराफ सुवर्णकार संरक्षण समितीकडे मदतीसाठी अर्ज सादर केला. अर्ज प्राप्त होताच मी तो समितीचे अध्यक्ष माननीय उमेश शेठ बुरहाडे साहेब यांच्याकडे पाठवला आणि त्यांनी तात्काळ या प्रकरणाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर मी आणि समितीतील माझे सहकारी श्री सुशांतजी बाबर साहेब श्री शिंदे यांच्यासह मुंबई येथील टिळक रोड पोलीस स्टेशनमध्ये तपासासाठी हजर झालो. सुरुवातीला संबंधित अधिकाऱ्यांचा पवित्रा आक्रमक होता. मात्र अध्यक्ष माननीय उमेश शेठ बुरहाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कायदेशीर कागदपत्र, भक्कम पुरावे, महाराष्ट्र शासनाच्या SOPचा संदर्भ आणि शिंदे यांची वस्तुस्थिती अधिकाऱ्यांसमोर प्रभावीपणे मांडली. समितीच्या कायदेशीर आणि संघटित पाठबळामुळे तसेच तपास प्रक्रियेला पूर्ण सहकार्य केल्यामुळे अधिकाऱ्यांना आपली भूमिका मवाळ करावी लागली. अखेर पोलिसांनी श्री शिंदे यांना 15 तारखेची नोटीस देऊन मुक्त केला. हा सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचा एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद विजय आहे. संघटित शक्ती, योग्य कायदेशीर मार्गदर्शन आणि वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे एका निरपराध गलाई बांधवाला मोठा दिलासा मिळाला.